नागपुरात माजी काँग्रेस मंत्र्यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांचाच मोर्चा. सुनील केदार यांच्या अटकेसाठी काँग्रेसचेच मुजीब पठाण हे झाले आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा. केरळहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रात्री चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग. याच विमानात खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्यासह इतरही जण उपस्थित होते. पुण्यात पुन्हा हुंडाबळी. 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झिंडगेची आत्महत्या. तर वैष्णवी हगवणे प्रकरणातून समाजाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, रोहित पवारांचं ट्विट. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची उद्या संध्याकाळी वांद्र्यात बैठक. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार. इन्कम टॅक्स बिल 2025 विधेयक केंद्र सरकारकडून मागे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घोषणा. बदल करून पुन्हा सुधारित विधेयक सादर केलं जाईल. विमानांप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येही ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस प्रणाली बसवणं बंधनकारक. शेतकऱ्यांवर 30 ते 50 हजारांचा आर्थिक भुर्दंड पडणार. फक्त 27% भारतीयच आर्थिक साक्षर. व्यवहार न कळणाऱ्यांची संख्या अधिक. बीपी सर्च संस्थेच्या संशोधनात अहवाल समोर. श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. भाविकांकडून काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात. राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय. पुढील काही दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत हवेचे कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता.